ठेकेदारांना बसणार चाप। मनपा आयुक्तांकडून जिओ टॅगिंग प्रणाली रद्द। ठराविक ठेकेदारांनाच काम देण्यासाठी तयार करण्यात आलेली जिओ टॅगिंग प्रणाली महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी अखेर रद्द केली आहे। त्याऐवजी थेट निविदा प्रक्रिया राबवून यापुढे काम घेण्यात येणार आहे। महापालिकेची सूत्र हातात घेतल्यापासून खत्री यांनी कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत। महापालिकेच्या वतीनं गेल्या काही दिवसांपासून जिओ टॅगिंग ही प्रणाली राबवण्यात येत होती, त्यामुळे ठराविक ठेकेदारांनाच काम मिळत असत। काही जणांना कामे मिळत नसल्याच्या तक्रारीही महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या। त्यामुळे अनेक जण काम झाल्यानंतरही बिले काढत असल्याच्या तक्रारी मनपाकडे प्राप्त झाल्या होत्या। बिले दिली नाही तर कोणी न्यायालयातही जात होतं। यापूर्वी अशा काही ठराविक घटनांमुळे मनपा मेटाकुटीस आली होती। दरवर्षी महापालिकेच्या वतीनं विविध कामांचे कोट्यावधी रुपयांचे टेंडर काढले जातात। त्यासाठी बोली प्रक्रियाही होते। विविध कंपन्यांचे पत्रही मनपाला प्राप्त होतात, पण त्यातून महापालिकेच्या अटी शर्तींची जी कंपनी किंवा एजन्सी पूर्ण करेल त्याच कंपन्यांना काम देण्यात येतं। काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी ऑनलाईन टॅगिंग करण्यात येतं। मग काम पूर्ण झालं की नाही याबाबतची शहानिशा महापालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येते। मात्र तांत्रिक अडचणीमुळे ही प्रणाली रद्द करण्यात येऊन आता नवी निविदा प्रक्रिया राबवून कामे करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतलाय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।